नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर फर्स्ट लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स या चॅप्टरच्या क्वेश्चन बँक मधील क्वेश्चन नंबर 3A मधील सर्व एक्झाम्पल्स आणि क्वेश्चन नंबर 3B मधील काही एक्झाम्पलचा आजच्या फर्स्ट पार्ट मध्ये आपण सराव करणार आहोत आणि क्वेश्चन नंबर 3B मधील उरलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सेकंड पार्ट मध्ये अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्सच्या क्वेश्चन बँक मधील क्वेश्चन नंबर 3A मधील ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटींचा आपण सुरुवातीला सराव करणार आहोत. फर्स्ट ऍक्टिव्हिटी काय आहे पहा. एक कंप्लीट ऍक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक बाब या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात आपल्याला ठेवायची आहे की ज्यावेळी आपल्याला क्वेश्चन नंबर 2A मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 3A मध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटीज येतात तेव्हा त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये असलेले जे बॉक्स आहेत तेवढेच फक्त आपल्याला फिल करायचे नाहीये, तर संपूर्ण ऍक्टिव्हिटी आपल्याला रिराईट करायची आहे, म्हणजे ती पुन्हा एकदा लिहायची आहे आणि ज्या ज्या ठिकाणी बॉक्सेस आहेत त्या ठिकाणी योग्य पर्यायाचं उत्तर नोंदवायचं आहे आणि तिथे बॉक्स दाखवायचा आहे. हे कटाक्षाने याही बाबतीमध्ये ऍक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 3A मध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या ऍक्टिव्हिटीज 3 गुणांसाठी असतात. यामधली पहिली जी ऍक्टिव्हिटी आहे लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स या चॅप्टर मधील क्वेश्चन नंबर 3A मधील 3 गुणांसाठी जी पहिली ऍक्टिव्हिटी आहे, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड ऍक्टिव्हिटी इज I am an isosceles triangle. My base is 3 centimeter more than twice my congruent sides. My perimeter is 35 centimeter. Find the length of my base. म्हणजे मी एक समद्विभुज त्रिकोण आहे. त्यानंतर माझा पाया हा एकरूप बाजूंच्या दुपटीपेक्षा 3 सेंटीमीटर जास्त आहे. माझी परिमिती 35 सेंटीमीटर आहे. तर माझ्या बेसची जी लांबी आहे ती लांबी काढा, असं एक ऍक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि या ऍक्टिव्हिटीमध्ये बरेचसे स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्या स्टेटमेंटचं काळजीपूर्वक रिडिंग करायचं आहे, म्हणजे आपल्याला फिल इन द बॉक्स ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या सहजासहजी भरता येते. पहिलं वाक्य काय दिले पहा. लेट द लेंथ ऑफ each congruent side be x centimeter and length of base is y centimeter. According to the first condition, what is the first condition? Base is 3 centimeter more than twice my congruent side. म्हणजे पाया हा एकरूप बाजूच्या लांबीच्या दुपटीपेक्षा 3 ने जास्त आहे. मग हा जो पाया आहे, पाया या ठिकाणी y ने दर्शवलेला आहे, तो कॉन्ग्रुएंट साइड म्हणजे एकरूप बाजू जी x ने दाखवलेली आहे हिच्या दुपटीमध्ये जेव्हा आपण 3 मिळवू तेव्हा आपल्याला बेस मिळणार आहे. मग इथे आपल्याला दुपटीमध्ये 3 मिळवायचे म्हणून या ठिकाणी आपल्याला कॉन्ग्रुएंट साइडची जी लेंथ आहे x तिची दुप्पट या ठिकाणी घ्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी पहिलं फिल इन द ब्लँक असणार आहे 2x. जर आपल्याला ही कंडिशन समज नसेल तर सेकंड याच्या नंतरचं जे स्टेटमेंट आहे ते बघा. या ठिकाणी पहा, हा y जो आहे तो y इकडे ट्रान्सफर केलेला आहे, तो निगेटिव्ह झालेला आहे आणि हा 3 आपण जेव्हा लेफ्ट हँड साइडला ट्रान्सफर करू त्यावेळेस तोही निगेटिव्ह होईल. म्हणजे आपल्याला इक्वेशन प्राप्त होणार आहे 2x - y -3. इट इज इक्वेशन नंबर 1. यावरून आपल्याला ही 2x या ठिकाणी आपलं मिसिंग आहे आपल्याला लगेच अंदाज येऊ शकतो. नाउ अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, व्हॉट इज द सेकंड कंडिशन? माय पेरिमीटर इज 35 सेंटीमीटर. पेरिमीटर मीन्स सम ऑफ द लेंथ्स ऑफ ऑल 3 sides of the triangle. This is an isosceles triangle. Length of sides of this isosceles triangle is x centimeter and y centimeter. That means x plus y is equal to perimeter of that isosceles triangle and it is given, it is 35. Therefore here correct answer is 35. Now 2x, x plus x, it is 2x plus y is equal to 35. It is equation number 2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे 35 या इक्वेशन वरून आपल्याला या ठिकाणी घेता येणं शक्य आहे. ऍडिंग इक्वेशन 1 and 2, 2x minus y is equal to -3 plus 2x plus y is equal to 35. These two terms have same signs, therefore addition of these two terms is 4x. Y gets cancelled because signs of these terms are different. Now 35 and 3 have different signs, therefore subtraction of these two numbers is 32 or it is positive 32. Therefore next answer is 42. Now if we divide each side by 4 we get x is equal to, here answer is 8. It is the next answer. Now put x is equal to 8 in the equation y plus 2x plus 3 in this equation. Replace
x by 8, that means y is equal to 2 into 8 plus 3. Now carry out the operations here given. 8 into 2, it is 16, plus 3, it is 19, that means y is equal to 19. That means length of the base, it is assumed as y and its value is 19. That means length of the base is 19 centimeter. This is our answer. म्हणजे या 6 ज्या रिकाम्या जागा आहेत या 6 रिकाम्या जागांना प्रत्येकी अर्धा अशी एकूण 3 गुणांसाठी आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मधील ऍक्टिव्हिटीज असतात. सेकंड ऍक्टिव्हिटी पहा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 3x minus 2y is equal to 18. या ठिकाणी आपल्याला 6 बॉक्स दिलेले आहेत. एक लक्षात ठेवायचं आहे, 2 गुणांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला 4 बॉक्स भरायचे असतात आणि 3 गुणांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला 6 बॉक्स जे आहेत ते भरायचे असतात. त्या ठिकाणी एक इक्वेशन दिलेला आहे 3x minus 2y is equal to 18 चा ग्राफ आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला हा जो टेबल आहे हा कंप्लीट करायचा आहे, ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. त्यामध्ये प्रत्येक कॉलम मध्ये आयदर x और y या दोघांपैकी एकाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, दुसऱ्याची व्हॅल्यू काढायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला कोऑर्डिनेट्स जे आहेत पॉइंट्स ते लिहायचे आहेत. फर्स्ट x is equal to 4 is given. Now put x is equal to 4 in the equation 3x minus 2y is equal to 18. Replace x by 4, that means 3 into 4 minus 2y is equal to 18. 12 minus 2y is equal to 18. Transfer 18 to the left hand side and 2y to the right hand side. We get 12 minus 18 is equal to 2y. That means 2y is equal to negative 6. या दोघांचं सबट्रॅक्शन हे निगेटिव्ह येणार आहे. If we divide both sides by 2, we get y is equal to negative 3. Now put here negative 3. This is our first answer. And coordinate of the point are 4, negative 3. This is the second box. Now in second column we have given a value of y, it is negative 6. Sorry, y is equal to negative 6. Now put y is equal to negative 6 in the given equation. That means 3x minus 2y is equal to 18. Replace y by negative 6. That means 3x minus 2 into negative 6 is equal to 18. Negative becomes positive. That means 3x plus 12 is equal to 18. Transfer 12 to the right hand side. We get 3x is equal to 18 minus 12. That means 3x is equal to 6. If we divide both sides by 3, we get x is equal to 2. That means here our correct answer is 2 and the coordinates are 2, negative 6. Then in the third column, x, value of x, it is given negative 2. Put x is equal to negative 2 in the given equation. We get 3x minus 2y is equal to 18. Replace x by negative 2. That means 3 into negative 2 minus 2y is equal to 18. Product of these two terms having sign different, it is negative 6. If we transfer 18 to the left hand side, we get negative 18, and transfer negative 2y to the right hand side, we get positive 2y. These two numbers have same signs, therefore addition is 24. It is negative 24. That means 2y is equal to negative 24. Divide both sides by 2, we get y is equal to negative 12. That means here correct answer is negative 12 and coordinates of that point is negative 2, negative 12. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ह्या 6 ज्या रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्या होत्या. यासाठी आपल्याला एवढं सगळं कॅल्क्युलेशन जे आहे त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला करावं लागेल आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपण पाहूयात. पूर्ण ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. The sum of the two digit number and the number obtained by interchanging the digits is 132. The digit in the tens place is 2 more than the digit in the units place. Complete the activity to find the original number. एक सिंपल असं एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दोन कंडिशन्स ह्या दोन अंकी संख्येच्या बाबतीमध्ये दिलेल्या आहेत. What is the first condition? The sum of two digits number and the number obtained by interchanging the digits is 132. म्हणजे एक दोन अंकी संख्या आणि तिच्या अंकात बदल करून मिळणारी संख्या यांची बेरीज 132 सांगितलेली आहे. Second condition is the digit in the tens place is 2 more than the digit in the units place. म्हणजे दशक स्थानचा जो अंक आहे तो अंक हा एकक स्थानच्या अंकापेक्षा 2 ने जास्त आहे. यावरून आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. First statement given is let the digit in the units place is y and digit in the tens place is x. म्हणजे एकक स्थानचा अंक हा y आहे आणि दशक स्थानचा अंक हा x आहे असं या ठिकाणी मानलेलं आहे. दॅट मीन्स द नंबर इज, आता नंबर तयार करताना एक बाब लक्षात ठेवा,
दशक स्थानच्या अंकाला 10 ने एकक स्थानच्या अंकाला 1 ने गुणून येणाऱ्या गुणाकारांची बेरीज करावी लागते। x हा दशक स्थानी असल्यामुळे त्याला 10 ने गुणलेला आहे, y हा एकक स्थानी असल्यामुळे त्याला 1 ने गुणून दोघांची बेरीज केलेली आहे। 10x अधिक y हा तो ओरिजिनल नंबर आहे। आता आपल्याला पुढे काय सांगितलं पहा, द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स। हे जर डिजिट आपण इंटरचेंज केले, त्यांची अदलाबदल केली, तर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 10y प्लस x। या ठिकाणी y आणि x चं स्थान आपण बदललेलं आहे, म्हणजे अंकांची अदलाबदल करून मिळणारी पूर्णांकी संख्या मिळणार आहे 10y प्लस x। नाव द सम ऑफ द number and the number obtained by interchanging the digit is 132। म्हणजे या दोन संख्यांची जी बेरीज आहे ती बेरीज according to the first condition it is 132, that means 10x plus y plus 10y plus x is equal to how much? It is given, it is 132. It is our second answer. Now if we simplify this equation we get 11x plus 11y is equal to 132। म्हणजे याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 10x plus x it is 11x, y plus 10y it is 11y। इक्वेशन मिळणार आहे 11x अधिक 11y बरोबर 132। If we divide both sides by 11 we get x plus y is equal to, या ठिकाणी आपल्याला जे इक्वेशन मिळणार आहे ते इक्वेशन x प्लस, म्हणजे या ठिकाणी 11 11 आपले कॅन्सल होतील आणि 132 ला जेव्हा आपण 11 ने डिवाइड करू त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळणार आहे 12। दॅट मीन्स x plus y is equal to 12। इट इज इक्वेशन नंबर 1। Now according to the second condition the digit at the tens place is 2 more than digits as the unit place। म्हणजे एकक दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकापेक्षा 2 ने जास्त आहे, म्हणजे जेव्हा आपण दशक स्थानच्या अंकातून एकक स्थानचा अंक वजा करू तेव्हा आपल्याला उत्तर 2 मिळणार आहे। डिजिट इन द टेन्स प्लेस इज इक्वल टू डिजिट्स इन द युनिट्स प्लेस प्लस 2। याचा एक कंडिशन आपल्याला ठिकाणी दिली, दॅट मीन्स x minus y is equal to 2। इट इज इक्वेशन नंबर 2। If we solve these two equations, x plus y is equal to 12 and x minus y is equal to 2, if we add these two equations, y gets cancelled and 2x is equal to 14. We get 2x is equal to 14. If we divide, म्हणजे 2x बरोबर 14 आपल्याला मिळतील, दोनही बाजूने जर आपण 2 ने भागलं तर x बरोबर मिळणार आहे आपल्याला 7। आता जेव्हा आपण x बरोबर 7 ही किंमत या इक्वेशन नंबर 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवूयात, आपण या ठिकाणी 1 मध्ये ठेवली असं पाहूयात, तर 7 प्लस y is equal to 12 मिळतील। y is equal to 7 ट्रान्सफर केल्यानंतर 12 minus 7 मिळतील, दॅट मीन्स y is equal to आपल्याला मिळतील 5। दॅट मीन्स हियर answer is 5। Now the original number is 10x plus y। Replace x and y by 7 and 5 respectively, that means 10 into 7 plus 5। 10 into 7 is 70, 70 plus 5 it is 75। म्हणजे असा हा एक नंबर आहे दोन अंकी 75, ज्याच्या अंकांमध्ये अदलाबदल केल्यानंतर 57 मिळतात। मग ओरिजिनल नंबर 75 आणि 57 यांची बेरीज 132 मिळते। त्यानंतर दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या पेक्षा 2 ने जास्त आहे। या दोनही कंडिशन्स 75 हा नंबर फॉलो करतो, दॅट मीन्स आवर ओरिजिनल नंबर इज 75। दिस इज आवर आन्सर। या स्वरूपातले ऍक्टिव्हिटीज क्वेश्चन नंबर 3A मध्ये लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरवरती विचारले जाऊ शकतात। नाव आता आपण क्वेश्चन नंबर 3B मध्ये कोणत्या स्वरूपातले प्रश्न असतात ते आपण पाहूयात। फर्स्ट, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली। x plus y is equal to 5 and y is equal to 5। वेगळ्या स्वरूपाचं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे की x plus y is equal to 5 and y is equal to 5 या दोन इक्वेशनला आपल्याला आलेख पद्धतीने सोडवायचं आहे, ग्राफ मेथडने सोडवायचं आहे। या ठिकाणी पहा, ज्यावेळी आपल्याला ग्राफ मेथडने हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतात तेव्हा या इक्वेशनचे 3 सोल्युशन्स आपण या ठिकाणी पहिल्यांदा शोधतो आणि एक टेबल तयार करून घेतो। यामध्ये पहिलं आपण इक्वेशन घेऊया x plus y is equal to 5। नाव फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये सारणी तयार करत असताना x किंवा y या दोघांपैकी एका चलाची किंमत आपण आपल्या मनाने या ठिकाणी काहीतरी ठेवत असतो। आपण या ठिकाणी सपोज y is equal to 2 पुट करूया, दॅट मीन्स x plus y is equal to 5 मध्ये आपण y is equal to 2 जर ठेवला तर x plus 2 is equal to 5, ट्रान्सफर 2 to the right hand side we get x is equal to 5 minus 2, that means x is equal to 3। आता y ची किंमत थोडीशी बदलूया, पुट y is equal to 4। जर y is equal to 4 घेतला तर x plus 4 is equal to 5। या ठिकाणी y रिप्लेस केला 4 ने, 4 ट्रान्सफर करा, x is equal to 5 minus 4, that means x is equal to 1। Again put y is equal to suppose 3, x plus replace y by 3,
x plus 3 is equal to 5. Transfer 3 to the right hand side. We get x is equal to 5 minus 3. That means x is equal to 2. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही वायच्या ज्या किमती आहेत त्या पॉझिटिव्हच घेतल्या पाहिजेत असंही काही नाही. सपोज तुम्ही या ठिकाणी वायच्या किमती ज्या आहेत त्या निगेटिव्ह घेतल्या तरी चालण्यासारखं आहे, परंतु आपल्याला पॉइंट प्लॉट करायचे आहे, कॅल्क्युलेशन करणं सोपं जावं यासाठी आपण ह्या सर्व ज्या किमती आहेत वायच्या त्या आपण पॉझिटिव्ह घेतल्या आहेत. मग त्या या दिलेल्या किमतींवरून आपण 3 किमती वायच्या घेतलेल्या आहेत, वाय एक्सच्या किमती शोधलेल्या आहेत. यावरून आपण ही जी टेबल आहे हा टेबल कम्प्लीट करूयात. एक्स वाय या ठिकाणी पहा, एक्स जो सुरुवातीला आपण पहा वायची जी व्हॅल्यू आहे ती वायची व्हॅल्यू आपण या ठिकाणी 2 ठेवली होती, त्यावेळेस एक्सची किंमत आपल्याला 3 मिळाली होती. म्हणजे या ठिकाणी आपण 2 ठेवली वायची किंमत, त्यावेळी एक्सची किंमत 3 मिळाली. मग यावरून कोऑर्डिनेट जे असतील त्या पॉईंटचे ते असणार आहेत 3, 2. सिमिलरली y is equal to 4, x is equal to 1, therefore coordinates of point are 1, 4. या ठिकाणी x ची किंमत फक्त लिहिताना थोडी काळजी घ्या, x बरोबर x च्याच रो मध्ये आला पाहिजे, y बरोबर y च्या रो मध्ये आला पाहिजे आणि कोऑर्डिनेट्स बरोबर आले पाहिजे. थर्ड पॉइंट इज 3, 2, y is 3, x is 2, therefore coordinate is 2, 3. हे 3 पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत. आता हे आपण ग्राफ वरती प्लॉट करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला दुसरं जे इक्वेशन आहे y is equal to 5 याचेही 3 पॉइंट जे आहेत, 3 सोल्युशन जे आहेत ते आपण मिळवणार आहोत. y is equal to 5 साठी एक टेबल आपण या ठिकाणी तयार करून घ्या. या इक्वेशनचा जर विचार केला तर हे इझी इक्वेशन आहे. यामध्ये सेकंड व्हेरिएबल जे आहे x, इट इज नॉट गिवन. इट इज प्रेझेंट इन दॅट इक्वेशन बट इट्स कोइफिशियंट इज 0. त्याचा कोइफिशियंट जो आहे तो 0 असल्यामुळे त्या ठिकाणी तो आपल्याला एलिमेंट झाल्याचा दिसतो आहे. या ठिकाणी आपण काय करूयात, टेबलमध्ये एक्स वाय घेऊयात. y इज ऑलवेज कॉन्स्टंट. y ची जी व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट आहे. ती प्रत्येक कॉलम मध्ये आपण y ची व्हॅल्यू y च्या रो मध्ये आपण 5 आणि 5 घेणार आहोत. मग या ठिकाणी जर x हा एलिमिनेट झालेला आहे तर मग x च्या व्हॅल्यू आपण काहीही घेऊ शकतो. आपण या ठिकाणी आपल्याला सोप्या वाटणाऱ्या व्हॅल्यूज घेऊयात. सपोज x इज इक्वल टू 1. सेकंड व्हॅल्यू जर ही 1 घेतली तर या ठिकाणी पॉइंट असणार आहे 1, 5. सपोज व्हॅल्यू ऑफ x इज 2, then coordinates of point are 2, 5, and if we take x is equal to 3, then coordinates of point are 3 and 5. या ठिकाणी आपण 2 टेबल्स जे आहेत ते 2 टेबल्स या ठिकाणी मिळवलेले आहेत. आता आपल्याला या ठिकाणी आलेख जो आहे, ग्राफ जो आहे तो ग्राफ काढायचा. मी या ठिकाणी ग्रिड्स जे आहेत ते ग्रिड्स दाखवतो पहा. या ठिकाणी तुम्हाला ग्रिड्स दिसत असतील, म्हणजे आलेख कागदाचा भास या ठिकाणी होत असेल. या ग्राफ पेपरवरती सुरुवातीला आपल्याला कार्टेशियन जी सिस्टीम आहे ती ड्रॉ करावी लागेल. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस वगैरे या ठिकाणी आपण ड्रॉ करून घेऊयात. या ठिकाणी आपल्याला दिसतंय हॉरिझॉन्टल ऍक्सिस जो आहे इट इज कॉल्ड एज एक्स ऍक्सिस अँड व्हर्टिकल ऍक्सिस इज वाय ऍक्सिस. नाउ प्लॉट these 3 points for equation x plus y is equal to 5. First point is 3, 2. Take 3 as a x coordinate and 2 as a y coordinate. Point 3, 2 is here. Now here is a point 3, 2. म्हणजे या ठिकाणी 3 आणि 2 हा जो पॉइंट आहे तो पॉइंट आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे. पॉइंट प्लॉटिंगचा प्रॅक्टिस आपल्याला माहिती आहे किंवा झालेली आहे. सेकंड पॉइंट इज 1, 4. या ठिकाणी 1 आहे, y axis वरती 4. That means point 1, 4 is here. It is point 1, 4. Now third point is 2, 3. Here is 2 and on y axis it is here 3. 2, 3 point is here. That means 2, 3. Now draw a line passing through these 3 points. This is a line and name it x plus y is equal to 5. This is the graph of equation x plus y is equal to 5. हा या x अधिक y बरोबर 5 चा ग्राफ असणार आहे. सेकंड y is equal to 5 चा ग्राफ आपल्याला काढण्यासाठी हे जे 3 पॉइंट आहेत ते प्लॉट करूयात. 1, 5, 1, 5. This point is here. Second 2, 5 is here. Then 3, 5 is here. हे पॉइंट प्लॉटिंगचा आपल्याला प्रॅक्टिस आहे. Now draw a line passing through all 3 points. This is a line. Name of this line is y is equal to 5. Now we want to find the solution of x plus y and x plus y is equal to 5 and y is equal to 5. Now take intersection point of these 2 lines, and intersection point of these 2 lines is here on the y axis, and coordinate of this point
are 0 and 5. This point lie on the y-axis, therefore its x coordinate is 0 and y coordinate is 5. Therefore, right here, coordinates of intersection point of line, it is 0, 5. Therefore, solution of these two equations is x is equal to 0 and y is equal to 5. Therefore, we write solution is x is equal to 0 and y is equal to 5. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, दोन इक्वेशन ग्राफिकली सोडत असताना, ग्राफ मेथडने किंवा आलेख पद्धतीने सोडत असताना त्यांचे ग्राफ ड्रॉ केल्यानंतर त्यांच्या इंटरसेक्शन पॉइंट जे आहेत त्याचे निर्देशक म्हणजे त्या दोन समीकरणांचे उकल असते हे लक्षात ठेवायचं आहे. ते सिंपल असं एक क्वेश्चन आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त पॉइंट प्लॉटिंग जो आहे तो पॉइंट प्लॉटिंग ही संकल्पना, बिंदू स्थापन करणे किंवा या सारण्या तयार करणे या क्रिया करता येणं गरजेचं आहे. याचा सराव तुम्ही घरी करा. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे, Ajay is younger than Vijay by 3 years. The sum of their ages is 25 years. What is the age of Ajay? Ajay हा विजय पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयांची बेरीज 25 असेल तर अजयचे वय किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. Let us assume that age of Vijay be x years and age of Ajay be y years. Now, according to the first condition, Vijay is older than Ajay by 3 years or Ajay is younger than Vijay by 3 years. म्हणजे विजय हा अजय पेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे किंवा उलट्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर अजय हा विजय पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. मग विजय जर मोठा असेल तर त्याच्या वयातून अजयचं वय वजा केल्यास आपलं उत्तर 3 मिळणार आहे. दोघांच्या वयामध्ये 3चा फरक आहे. Therefore, first equation is x minus y is equal to 3. This is equation number 1. Second, from the second condition, sum of their ages is 25 years. That means x plus y is equal to 25. It is equation number 2. If we add these two equations, because variable y has different signs with equal coefficients, therefore y gets eliminated after adding these two equations. Therefore, add equation 1 and 2. This is equation number 1. X minus y is equal to 3. Second equation is x plus y is equal to 25. या दोघांची ऍडिशन करायची आहे. x plus x, these two terms have same sign, therefore addition is 2x. y gets cancelled because signs are different and addition of these two numbers is 28. If we divide both sides by 2, we get x is equal to 14. X is the age of Vijay, but we want to find the age of Ajay, therefore put x is equal to 14 in the equation number 2. Equation 2 is x plus y is equal to 25. Replace x by 14, that means 14 plus y is equal to 25. Transfer 14 to the right hand side, we get y is equal to 25 minus 14, that means y is equal to 11. And this is the age of the Ajay. Therefore, our answer is age of Ajay. There is a printing mistake. Age of age. This is the printing mistake. Age of Ajay is 11 years. This is our correct answer. Sorry for the printing mistake. अजयचं आजचं जे वय आहे ते 11 वर्ष आहे. नाउ थर्ड क्वेश्चन इज सॉल्व द इक्वेशंस बाय क्रेमर्स रूल and equations are 3x minus 4y is equal to 10 and 4x plus 3y is equal to 5. These two equations we want to solve by using Cramer's rule or determinant method. Now consider these equations. 3x minus 4y is equal to 10, it is equation number first, and 4x plus 3y is equal to 5, it is equation number second. These equations are already in the required form or standard form. Now, find out the determinant, three determinants d, dx and dy and their values. First determinant d. D can be written as 3, negative 4, 4, 3. This is the determinant d. In the determinant d, take the coefficients of variables. Don't take constant terms. 3, negative 4, 4, 3. This is the determinant d. Now, find out the value of this determinant. Take a cross multiplication. 3 into 3 minus 4 into negative 4. Taking cross multiplication. 3 into 3 it is 9 and 4 into negative 4. Minus minus becomes plus. It is positive 16 and addition of these two numbers is 25. That means value of determinant d is 25. Now, find the value of dx. Here, determinant is, don't take the coefficient of x in determinant dx.
First column is 10, 5 and second column is negative 4, 3. That means D is equal to 10, negative 4 and 5, 3. This is the determinant dx. Now, for finding the value of dx, take cross multiplication 10 into 3 minus 5 into negative 4. 10 into 3 is 30 and negative 5 into negative 4 positive 20 and addition of these two numbers is 50. That means value of dx is 50. Third, dy. For finding the or writing the determinant dy, don't take coefficients of y. dy is equal to 3, 10 and 4, 5. Take cross multiplication 3 into 5 minus 4 into 10. That means 15 minus 40. These two numbers have different signs. Therefore, subtraction is 25 and answer is signed by sign of biggest number. That means dy is equal to negative 25. आता या ठिकाणी डी dx आणि dy ह्या तीन ज्या डिटर्मिनंट किंवा निश्चयक आहेत त्यांची किमती काढल्यानंतर फॉर्म्युला आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. फॉर्म्युला फॉर x इज इक्वल टू dx अपॉन d. दॅट मीन्स value of dx is 50 upon value of d is 25. 50 upon 25. 25 ones are 25. 25 twos are 50. That means value of x is 2. Similarly, y is equal to dy upon d. Value of dy is negative 25. Value of d is 25. 25 ones are 25. 25 ones are 25. Therefore, but signs are different. Therefore, answer is negative 1. That means solution of these two numbers is x is equal to 2 and y is equal to negative 1. विद्यार्थी मित्रांनो, इक्वेशन्स जे असतात ते कोणत्याही मेथडने सोडवा. सबस्टिट्यूशन मेथडने सोडवा, एलिमिनेशन मेथडने सोडवा, ग्राफिकल मेथडने सोडवा किंवा क्रेमर्स रूलने सोडवा. आन्सर हे अनचेंज्ड असतं, उत्तरामध्ये बदल होत नाही. हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी सर्वात इजी जी मेथड आहे ती म्हणजे क्रेमर्स रूल. सर्वात सोपी मेथड आहे ही. याचा थोडासा सराव आणि डिटरमिनंट लिहिण्याची जी पद्धत आहे ती फक्त लक्षात ठेवा. म्हणजे हे मेथड एकदम सोपी असणार आहे. आणखी एक बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. सायमल्टेनियस इक्वेशन्स ज्या मेथडने सॉल्व्ह करायला सांगितलेले आहेत त्याच मेथडने सॉल्व्ह करा. नाहीतर मग आपल्याला पूर्ण मार्क किंवा मार्क मिळणार नाही. आपल्याला क्रेमर्स रूलने सांगितले आणि आपण जर एलिमिनेशन मेथडने जर एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर आपल्याला एकही मार्क मिळणार नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. लास्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. डिफरन्स बिटवीन टू नंबर्स इज 3 अँड द सम ऑफ 3 times the bigger number and 2 times the smaller number is 19. Then find the numbers. There are two conditions given regarding two numbers. दोन कंडिशन दिलेल्या आहेत. डिफरन्स बिटवीन टू नंबर्स, दोन संख्यांमधील फरक 3 आहे आणि द सम ऑफ 3 टाइम्स बिगर नंबर, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. तर दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. मग यातील बिगेस्ट नंबर जो आहे तो आपण या ठिकाणी x म्हणूयात. लेट अस अज्यूम दॅट बिगर नंबर इज x अँड स्मॉलर नंबर बी y. नाउ अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, डिफरन्स बिटवीन these two numbers is 3. That means if we subtract smallest number from the biggest number, that means y from x, that means x minus y is equal to 3. This is the first equation. Now आता मी या ठिकाणी एलिमिनेशन मेथड वापरणार, सबस्टिट्यूशन मेथड वापरणार आहे. मग यासाठी मी y जो आहे तो y ट्रान्सफर करतो राइट हँड साइडला. वी गेट x इज इक्वल टू 3 प्लस y. सपोज इट इज इक्वेशन नंबर 1. नाउ अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, what is the second condition? The sum of 3 times the bigger number and 2 times the smaller number is 19. म्हणजे मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे 3x plus 2y यांची दोघांची जी सम आहे ती 19 आहे. 3x plus 2y is equal to 19. It is equation number 2. Now put x is equal to 3 plus y in the equation 2. We get 3x plus 2y is equal to 19. Replace x by 3 plus y. That means 3 into 3 plus y plus 2y plus 19. म्हणजे x च्या ऐवजी आपण 3 plus y असं लिहिलेलं आहे. Multiply this bracket by 3. 3 into 3 it is 9 plus 3 into y it is 3y. 3 into y is 3y plus 2y as it is equal to 19. Now addition of these two terms is 5y. 19 as it is. If we transfer this 9 to the right hand side, we get negative 9. That means 5y is equal to 10. Divide each side by 5. We get y is equal to 2 divided by 5 to the both sides. Now put this value in equation 1. Equation 1 is x minus y
equation 1 is x is equal to 3 plus y. Replace y by 2, that means x is equal to 3 plus 2, that means x is equal to 5. That means these two numbers are 5 and 2. Difference between these two numbers is 3, and sum of 3 times 5, that means 15, and twice the 2, that means 4, it is 19. 15 plus 4, it is 19. These two numbers follows both the conditions, that means our correct answer is these two numbers are 5 and 2. सिंपल एक्झाम्पल्स. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओची लांबी कमी करण्यासाठी उरलेली जी एक्झाम्पल्स आहेत ती उरलेली एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहणार आहोत. क्वेश्चन बँक मध्ये लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स साठीच्या क्वेश्चन नंबर 3B मध्ये एकूण 11 एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. पैकी 4 एक्झाम्पल्स आपण आजच्या पार्ट मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. उरलेली जी एक्झाम्पल्स आहेत ती मी सेकंड पार्ट मध्ये सॉल्व्ह करून घेणार आहे. तोपर्यंत या व्हिडिओचा काळजीपूर्वक सराव करा. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.